धागा जो फक्त हातात बांधला जात नाही तर मनामनात जपला जातो तो म्हणजे रक्षाबंधनाचा सण. सणाच्या दिवशी बहीण आणि भावाचं नातं पुन्हा एकदा नव्याने बहरतं. बहीण जेव्हा भावाला राखी बांधते त्यानंतर भाऊ तिला रक्षण करण्याचं वचन तर देतोच, त्यासोबतच आशीर्वाद आणि तिला गिफ्टही देतो. यामुळे बहीण आणि भावातल्या नात्यामध्ये अजून गोडवा निर्माण होतो. रक्षाबंधनाची सुरुवात पौराणिक कथेनुसार जेव्हा कृष्णाने शिशुपालाचा वध केला तेव्हा त्यांच्या बोटाला इजा झाली. जेव्हा द्रौपदीने आपली साडी फाडून कृष्णाच्या बोटाला बांधली तेव्हाच कृष्णाने द्रौपदीला वचन दिलं, मी या ऋणातून तुला कधीही सोडणार नाही. ही राखी फक्त धागा नाही तर भाऊ बहिणीमधल्या प्रेमाची, विश्वासाची आणि जबाबदारीची एक गाठ आहे. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जे भाऊ आपल्या बहिणीपासून दूर असतात त्यांच्यासाठी बहीण अगदी प्रेमाने राखी पाठवते आणि त्यासोबत मिठाई देखील पाठवते आणि तेवढाच उत्साहाने भाऊ देखील ते बांधून घेतो आणि तिला त्या स्वरूपात गिफ्ट किंवा त्यासाठी पैसे देत असतो. हे नातं सगळ्या नात्या पलीकडचं मानलं जातं कारण त्यामध्ये खूप जास्त प्रेम आणि विश्वास बांधलेला असतो. तेव्हा हा व्हिडिओ तुमच्या भाऊ आणि बहिणीसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.